सो हे सगळं कुंडलीमध्ये ऑलरेडी मेन्शन असतं. कधी कधी आपण वाचायला चुकतो किंवा चुकीच्या माणसाकडून वाचून घेतो. ऍस्ट्रोलॉजी आणि टॅरो हे कनेक्टेड इंटरकनेक्टेड आहेत येस की हे दोन वेगवेगळे बा? येस, लाईक आय सेड की 99% इज माय प्रेडिक्शन आणि 1% इज युअर कर्मा. एक्झाम्पल सांगते एक. पु ल देशपांडेंनी एकदा म्हटलंय की चांगला ॲस्ट्रॉलॉजर किंवा टॅरो रीडर मिळणं ह्याच्यासाठी तेवढे चांगले ग्रह पण लागतात. सो इट डिपेंड्स की तुम्ही कोणाकडे करताय. तुला जर एखादा ॲस्ट्रॉलॉजर किंवा टॅरो रीडर किती जेन्युन आहे आणि त्याला किती नॉलेज आहे हे बघायचं असेल तर तू कधीच त्याला क्वेश्चन नको विचारू. जस्ट गो अँड सेट की सांगा मला माझ्या लाईफमध्ये काय चाललंय हे तुम्ही सांगा. वर्ड्समध्ये काय असतं की दुःखद गोष्टी की आय कॅन प्रेडिक्ट की पुढच्या महिन्यात पैसा येणार आहे, कसा येणार आहे ते पण सांगू शकते. हॅलो एव्हरीवन, फोर मोर थॉट्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज थोडासा आपण वेगळा विषय घेऊन आलोय, कारण बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात. सगळ्यांना वाटत असतं की थोडं मी स्टक झालोय, मी कन्फ्युज झालोय, मी करिअरमध्ये काय करू किंवा रिलेशनशिपमध्ये काय करू. खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या स्टेजवरती वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. पण याचं सोल्युशन काय? सगळेजण सोल्युशन शोधत असतात. मग समजा हे जर सोल्युशन तुम्हाला टॅरो कार्ड मधून मिळालं तर तुम्हाला ते फायदेशीरच ठरेल ना. पण हे टॅरो कार्ड म्हणजे काय आणि त्याचं प्रेडिक्शन कितपत खरं ठरतं, आपल्याला किती फायदेशीर होऊ शकतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा एपिसोड तुम्ही नक्की पहा. आज आपल्या सोबत आहेत वेदिका चौगुले मॅडम, ज्या की टॅरो रीडर आहेत. त्यांनी बरीच वर्ष यात प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांचं पण आपल्या शो मध्ये स्वागत करूया. नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे. आता आपला शो असा आहे की आता लोकांना प्रश्न पडतात की टॅरो कार्ड म्हणजे काय. बेसिक पासून सुरुवात करू आपण, कारण प्रत्येकालाच माहित असतं असं नाही. पण हा, त्यांना प्रत्येकांना एक गोष्ट हवी असते की आपल्या लाईफमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. असं सगळ्यांचंच हे असतं. तर आपण थोडीशी तुमची ओळख करून द्याल का थोडक्यात? येस, नमस्कार, मी वेदिका चौगुले. मी टॅरो रीडर आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर ॲज वेल. गेली 4 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. आणि व्हॉट आय हॅव सीन इज की लोकांना टॅरो माहीत आहे. लाईक यू सेड की सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे गरजेचं नाही आहे, पण लोकांना माहिती आहे. पण योग्य टॅरो काय असतं किंवा योग्य ॲस्ट्रॉलॉजी काय असते, आपल्याकडे पद्धत आहे की कुंडली घेऊन ज्योतिषाकडे जायचं किंवा तिथे लग्नाचा योग काय, कितवा गुरु आहे हे सोडून अजून आपण काही प्रेडिक्शन्स काढू शकतो किंवा अजून डीपमध्ये आपण आपल्या आयुष्याबद्दल काय जाणू शकतो हे माहीत नाही आहे. मग आता तुमची जी आवड आहे ना की टॅरो मध्ये कशी आली, की टॅरो हे आपण प्रोफेशन म्हणून चूज करावं असं केव्हा वाटलं? सगळ्यात पहिल्यांदा तर हा मोटिव्हच नव्हता की ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे. आय वॉज टोटली अपोजिट की हे काही नसतं. युजली जसे सगळेच लोक आपण असतो, पण लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट येतो जेव्हा देवावरती विश्वास व्हायला लागतो किंवा आपण ह्या गोष्टींकडे ओढले जातो. माझ्या लाईफमध्ये पण एक पॉईंट आला आणि मेन रिझन वॉज माय मदर. माझ्या आईमुळे मला ह्या गोष्टींची ओळख झाली. तिला पण सांगायची हे काय बघू नको, फ्रॉड असतं बाई, हे काही छान नसतं. पण जेव्हा आयुष्यात गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, किडामुंगीसारखं आयुष्य जगण्यापेक्षा अजून पण काहीतरी मोटिव्ह आहे आपल्या आयुष्यात आणि त्याच्यासाठी देवाने जन्माला घातले, तो शोधायची जेव्हा वेळ आली ना की आता काय समजत नाहीये की हे आयुष्य तर आपण असं जगू शकत नाही, देअर इज समथिंग आणि आय हॅव टू फाइंड आउट. तेव्हा एका टॅरो रीडरकडे गेले, मग दुसऱ्या गेले, मग तिसऱ्या गेले, मग चौथ्या गेले. 5व्या टॅरो रीडरकडे गेल्यानंतर कळालं की बाबा आपल्याला हे काहीतरी आहे हे समजून घ्यायची गरज आहे. आपण प्रत्येकाला पैसे देऊन विचारू नाही शकत की माझ्या आयुष्यात काय होणार आहे सांग. समटाइम्स आय हॅव टू नो की मला काय करायचंय. ना आपल्या आजूबाजूला असे लोक असतात की वेन विल आय फाइंड द राईट पर्सन. पण जेव्हा तुम्ही राईट पर्सन होता ऑटोमॅटिकली लाईफमधल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स व्हायला लागतात. सो माझ्यासाठी तो टर्निंग पॉईंट होता. मी टाइमपास म्हणून शिकले. माझं असं काही मोटिव्ह नव्हतं की मला करिअरच करायचं आहे. मी टाइमपास म्हणून शिकले आणि एक वेळ आली जेव्हा ऑटोमॅटिकली मी ते काम करायला लागले, जे मला पण माहित नव्हतं की मी ह्याच्यामध्ये येणार आहे. तर स्पेसिफिकली असं काही ठरवून कधी कोणाला प्रेडिक्शन नाही दिले किंवा काम म्हणून पैसे घेऊन नाही केलं. पण एका मुवमेंट नंतर लोक येऊन सांगायला लागले की तू जे 2 महिन्यांपूर्वी सांगितलेलंस ना ते खरं झालं. आनंद व्हायला लागला की अरे आपण काहीतरी वेगळं करतोय. मग रिझल्ट येत आहेत आणि लोक येऊन सांगतायत पण की तो रिझल्ट आला. मग ते लग्नाचे प्रेडिक्शन, सुरुवातीला खूप बेसिक प्रेडिक्शन करायचो की हे काम होणार की नाही किंवा उद्या तुम्हाला हा फोन येणार की नाही, खूप बेसिक. मग ती जर्नी असं म्हणत आलं की पुढे काहीतरी अजून करूया, होते ना फ्लो सोबत जाऊया, काहीतरी होतंय आपल्या हातून चांगलं तर आपण ते करत राहूया.
करत करत मग आज इथेपर्यंत पोहोचलो. नाही, आणि मगाशी तुम्ही जे म्हणला ना की कुंडली, हम्म. कारण आता बघितलं तर आपण सगळीजण महाराष्ट्रीयन लोक म्हणा किंवा इंडियामध्ये सगळ्यांना बाळ जन्मलं की त्याची कुंडली काढली जाते. राईट. पण त्यानंतर डायरेक्ट लग्न किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम आला तर कुंडली वगैरे बघितली जाते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कुंडली का काढली पाहिजे? आपलं सगळ्यात पहिल्यांदा तर मी असं कुठल्या स्पेसिफिक धर्माबद्दल नाही बोलत आहे, पण मराठी कल्चर किंवा हिंदू कल्चर फार सुंदर आहे. हम्म. पूर्वीच्या लोकांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत आपल्यासाठी, मग ते सण असू देत किंवा बेसिक गोष्टी. आता जुन्या काळात जेव्हा कुंडली काढली जायची त्याचं रिझन हे होतं की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते बाळ कुठलं काम छान करणार किंवा त्या बाळाचं करिअर कुठल्या गोष्टीमध्ये जास्त छान होणार याच्यासाठी कुंडली काढली जायची. कुंडलीमध्ये सेकंड हाऊस असेल, 10th हाऊस असेल, ज्याच्यातून आपल्याला समजतं की हे मूल जन्माला आलेलं हे कशामध्ये आयुष्यात छान काम करणार आहे. आता यू हॅव सीन की लोक इंजिनिअरिंग करतात ते मधीच सोडतात आणि मग असं वाटतं की नाही मला आर्टिस्ट व्हायचंय. तर हा बदल का होतो? एवढा टाइम वेस्ट होण्यापेक्षा किंवा भटकण्यापेक्षा 10 जागी ती कुंडली जेव्हा बाळ जन्माला आल्यावरती तुम्ही काढताना तेव्हा हे पण चेक केलं पाहिजे की त्या बाळाचं करिअर कशात बेस्ट आहे. एक्झाम्पल, एखाद्या मुलाच्या 10th हाऊसमध्ये मार्स असेल आणि सेकंड हाऊसमध्ये ज्युपिटर असेल तर तुम्ही लोक त्यांना काय सांगणार की तुम्ही जॉब करा किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करा, डॉक्टरेट करा. नाही, त्या मुलाने अशा गोष्टीमध्ये काम केलं पाहिजे ज्याच्यात त्याची एनर्जी यूज झाली पाहिजे आणि त्याची लँग्वेज यूज झाली पाहिजे. रिझन त्या मुलाचा गायडन्स जो असणार आहे किंवा त्या मुलीचा गायडन्स जो असणार आहे तो अशी लोक असतात ना ज्यांना स्वतःच्या आयुष्यात काही नाही समजत आहे, पण जेव्हा दुसऱ्यांवर प्रॉब्लेम असतात तेव्हा त्यांच्यापेक्षा बेस्ट ॲडवाईस कोणी देऊच नाही शकत. बरोबर. सो हे सगळं कुंडलीमध्ये ऑलरेडी मेन्शन असतं. कधी कधी आपण वाचायला चुकतो किंवा चुकीच्या माणसाकडून वाचून घेतो, बट कुंडली नेहमी राईट सजेशनच देत असते. सो कुंडली ह्याच्यासाठीच काढतात की त्या मुलाचं आयुष्य स्पेसिफिक एज पर्यंत कसं असणार आहे आणि त्यांना काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत किंवा काय करिअर चूज केलं पाहिजे. तुम्ही ग्रहांची नावं मागापासून घेतली की ज्युपिटर असेल किंवा मार्स असेल, मग मला हे विचारायचं आहे की ऍस्ट्रॉलॉजी आणि टॅरो हे कनेक्टेड, इंटरकनेक्टेड आहेत? येस. की हे दोन वेगवेगळे? येस, एका लेवलपर्यंत हे कनेक्टेड आहे. द रिझन मी जसं मगाशी म्हणाले की एखादा ओरिजिनल, मी म्हणते यूट्यूबवरून शिकलेला किंवा नाव डेज इट इज अ बिझनेस, लोक दुःखात येतात तुमच्याकडे म्हणून पैसे मिळतात म्हणून बिझनेस करायचा, पण जो ओरिजिनल ॲस्ट्रॉलॉजर आहे, आता ह्यात पण फरक आहे. जो ओरिजिनल ॲस्ट्रॉलॉजर असतो किंवा टॅरो रीडर असतो त्याच्या चार्टमध्ये, त्याच्या कुंडलीमध्ये इट इज मेन्शन्ड ऑलरेडी की तो ओरिजिनल ॲस्ट्रॉलॉजर, तो त्या जन्मात ॲस्ट्रॉलॉजरचंच काम करणार. मग ते न्यूमरोलॉजी थ्रू असू दे किंवा टॅरो थ्रू असते. सो दॅट इज ऑल्सो मेन्शन की तो ओरिजिनल टॅरो रीडर. सो ते जेव्हा आपण बघतो ना, ॲस्ट्रॉलॉजी असेल किंवा टॅरो असेल, टॅरोमध्ये आपण प्रत्येक गोष्ट डीपमध्ये बघतो. म्हणजे एक्झाम्पल, आता ह्याच्यात काय कनेक्शन आहे तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी तुम्हाला लिमिटेड प्रिडिक्शन देणार की 2026 मध्ये तुमचा ॲक्सिडेंट होणार किंवा तुमची जॉब लागणार, तुमचं लग्न होणार. पण टॅरोमध्ये तो कसा होणार, तो बाईकवरून होणार की कारमधून होणार, तुमचं लग्न कुठल्या व्यक्तीसोबत होणार, लव्ह होणार की अरेंज होणार, ती व्यक्ती कशी असणार, ती दिसायला कशी असणार, जे डिटेल्ड प्रेडिक्शन्स आपण म्हणतो. किंवा माझा एक्सपिरियन्स जर तुम्ही विचारलं तर ॲस्ट्रॉलॉजीपेक्षा जास्त मी टॅरोमध्ये डेथचे प्रेडिक्शन्स केलेत, बर्थचे प्रेडिक्शन्स केलेत, शेअर मार्केटिंग असेल, वेदर असेल, मॅचेस असतील, ह्या सगळ्या गोष्टींचे आपण प्रेडिक्शन केलेत. आणि ते 100, तुम्हाला आजपर्यंत असा एकही ॲस्ट्रॉलॉजर किंवा टॅरो रीडर भेटणार नाही जो तुम्हाला सांगेल की 100% शुअर हे प्रेडिक्शन खरं येणार. बट आय टेक गॅरंटी. माझे जेवढे पण क्लायंट्स आहेत, तुम्ही त्यांना कुणालाही भेटलात आणि जर विचारलं की ह्यांनी दिलेले प्रेडिक्शनची हे गॅरंटी घेतात का, तर मी 100% गॅरंटी घेते. ॲस्ट्रॉलॉजी आवडता विषय आहे, पण मला असं वाटतं की जितकं डीप आपण टॅरोमध्ये बघू शकतो तितकं आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नाही बघू शकत. म्हणून मी टॅरोमध्ये मास्टरी केली आहे. ॲस्ट्रॉलॉजी पण मी करते, पण तेवढं ज्या कॉन्फिडन्सने टॅरोची गॅरंटी घेते की मी जे सांगितले ते होणारच, तेवढं मी ॲस्ट्रॉलॉजीचं नाही घेऊ शकत, बिकॉज इट इज वास्ट. सो डिफरन्स हाच आहे की डीप आणि थोडंसं लॉंग टर्मचे प्रेडिक्शन्स असतील, पण गोष्टी सेमच आहेत, कनेक्टेडच आहेत. किती % मध्ये जे तुम्ही प्रेडिक्शन्स करता ते सही होऊ शकतात? म्हणजे कसं असतं, प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतंच ना. म्हणजे ऍस्ट्रोलॉजी मध्ये कदाचित वेगळं असेल आणि इकडे वेगळं असेल, असं कधी होतं का? माझ्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही जर विचारलं तर कधी कधी रेअरली होतं. लाईक आय सेड की 99% इज माय प्रेडिक्शन आणि 1% इज युअर कर्मा. एक्झाम्पल सांगते, माझ्याकडे एक क्लायंट आली होती.
तिच्या हस्बंडच्या 5th हाऊसमध्ये सॅटर्न होता, शनी होता. आता शनी जिथे पण बसतो सगळ्यांनाच माहिती आहे, बेसिक गोष्ट प्रॉब्लेम देतो किंवा ती गोष्ट इझिली नाही देत, मेहनत करावी लागते. हो. 5th हाऊस मधल्या सॅटर्नवाल्या लोकांना मूल होताना खूप प्रॉब्लेम येतो किंवा उशिरा मूल होणं ही जी कन्सेप्ट आहे ती तिथून येते. त्या मुलीने माझ्याकडून रिडिंग घेतला. आय सेड की डिले तर होणार आहे पण यू विल बी प्रेग्नेंट सून, कारण त्या मुलीचा चार्ट थोडासा चांगला होता. आता हे टॅरोचं प्रेडिक्शन होतं आणि तिचा चार्ट काय सांगतोय की तिला खूप उशिरा बाळ होणार, कारण तिचा नवऱ्याचा चार्ट खराब होता बेबीच्या गोष्टींमध्ये. तर काय झालं, ही मुलगी प्रेग्नेंट राहिली. रिसेंट एक्झाम्पल 2 महिन्यांपूर्वीचं. आणि 2 महिन्यानंतर तिची मेंटॅलिटी इतकी वर्स झाली, शी वॉज लाईक की मी रेडीच नाही आई व्हायला किंवा मी आत्ता हे हँडल नाही करू शकत, आणि तिने जाऊन अबॉर्शन केलं. नाव यू सी त्या मुलग्याच्या चार्टमधलं जे प्रेडिक्शन होतं ते कम्प्लीट झालं, डिलेड चाइल्ड. आणि त्या मुलीच्या चार्टमध्ये जे होतं टू गेट प्रेग्नेंट ते पण झालं. सो इट विल वर्क, पण प्रोसिजर जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार. ती प्रेग्नेंट पण राहिली आणि आता 2 वर्ष किंवा 3 वर्ष ते चान्स पण नाही घेणार, बिकॉज ऑब्व्हियसली शी वेंट थ्रू अ व्हेरी हॉरिबल अबॉर्शन. सो चार्टने आपलं प्रेडिक्शन कम्प्लीट केलं आणि टॅरोने पण आपलं प्रेडिक्शन कम्प्लीट केलं. म्हणजे 99% आपण म्हणू शकतो की टॅरो कार्डने आपले प्रेडिक्शन्स खरे. येस, बट 1% इज ऑन यू, की तुम्ही त्या सांगितलेल्या प्रेडिक्शन बद्दल काय करता. आता मला असं विचारायचं की तुमच्याकडे सगळ्यात जास्त जे क्लायंट्स येत आहेत ते प्रश्न कोणत्या प्रकारचे घेऊन येतात? सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांच्या आयुष्यात प्रेम हा खूप मोठा विषय आहे. मला वाटते माणसाच्या आयुष्यात कितीही काही असलं तरी प्रेम खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सर प्रेमामध्ये हारलेले भागलेले लोक जे असतात, थकलेले, ते येतात. आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे बिझनेसवाले लोक असतात मोस्टली, की बिझनेस रिगार्डिंग गोष्टी, किंवा आपण टॅरोमध्ये त्याच्या बिझनेसमध्ये काय प्रेडिक्शन करतो की एखाद्या माणसासोबत तुम्ही जर डील करत असाल तर तो माणूस तुम्हाला प्रॉफिट लॉस काय करून देणार आहे, किंवा तुमचा तो बिझनेस किती वेळात ग्रो करणार आहे, कसा ग्रो करणार आहे, तुम्ही काय करायला पाहिजे ज्याच्यामुळे ग्रो करू शकतो, एव्हरीथिंग इन डेप्थ. पण ते टॅरोचं कधी प्रेडिक्शन चुकू शकतं का? तुम्हाला कधी एक्सपिरियन्स आलाय? डिपेंड्स, तुम्ही कुठल्या टॅरो रीडर कडून करताय. इफ यू आस्क मी, आय विल से नो, अ बिग नो. 2 वर्षांपूर्वी मी म्हणले असते की हा चुकू शकतं, पण आता नाही. आय हॅव गिवन इनफ टाइम, किंवा मी त्याच्यावरती तेवढं काम करून मी मेहनत घेतली आहे की मी आता ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून नाही, पण एक विश्वास आहे आपल्या कामावरती की नाही चुकू शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पु ल देशपांडेंनी एकदा म्हटलंय की चांगला ॲस्ट्रॉलॉजर किंवा टॅरो रीडर मिळणं ह्याच्यासाठी तेवढे चांगले ग्रह पण लागतात. सो इट डिपेंड्स की तुम्ही कोणाकडे करताय. याच्यामध्ये इंट्युशनचा काही म्हणजे रोल प्ले करतो का हो, तुमच्या? 100% येस. कारण समजा एखादा तुमच्याकडे क्लायंट आलाय पण त्यावेळची ती एनर्जी नाहीये की त्याचं चार्ट रीड करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, असं काही सिच्युएशन्स असतात का? आपल्याकडे तुम्ही जर आता बघितलं असेल टीव्हीमध्ये किंवा बऱ्यापैकी मूवीजमध्ये दाखवतात की क्लायंट स्वतः कार्ड्स काढत असतो, विच इज व्हेरी रॉंग. कार्ड कधीही टॅरो रीडरनेच काढायला पाहिजेत. रिझन, जेव्हा तुम्ही टॅरो इज ऑल अबाउट एनर्जी, तुमच्या एनर्जीवरती आम्ही ते काढत असतो तुमचे प्रेडिक्शन्स, मग ते भले पास्ट लाईफ मधले असू देत किंवा फ्युचर मधले असू देत. आता मी जसं मगाशी म्हणाले की तुम्ही समोर बसल्यावरती तुमचं काही न विचारता मी तुम्हाला सांगणार की तुमच्या प्रेझेंट मध्ये काय चाललंय. व्हॉट इज इट? तुमची एनर्जी. जेव्हा एखादा माणूस आमच्याकडे येतो तेव्हा त्याची एनर्जी ऑलरेडी डिस्टर्ब असते. मी तुम्हाला जेव्हा कार्ड्स काढायला सांगणार तेव्हा तुमचे तेच कार्ड्स निघणार जे तुम्हाला आन्सर्स हवेत, अँड देन पीपल गेट हॅपी की हा मला जे उत्तर पाहिजे होतं ते मिळालं. बट दॅट इज रॉंग. एनर्जी वाईज तुम्ही डिस्टर्ब असता, त्यामुळे कार्ड्स हे आम्हीच काढायला पाहिजेत. सो एनर्जी मॅटर्स. किंवा मी रिडिंग करताना माझी एनर्जी किती स्टेबल आहे, मी आपलं पर्सनल लाईफ साईडला ठेवून रिडिंग करते की मी माझे पण इश्यूज घेऊन करते, दॅट ऑल्सो मॅटर्स. मी जर माझा एखादा इश्यू घेऊन रिडिंग करायला लागले, माझ्या कार्ड्समध्ये तेच येत राहणार. सो एक टॅरो रीडर असेल किंवा ॲस्ट्रॉलॉजर असेल त्याची एनर्जी स्टेबल असणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, अदरवाईज ते प्रेडिक्शन चुकत जाणार. ते एनर्जी जी असते त्याचं तुम्ही म्हणजे आधीपासून स्टडी केलेलं असतं की ते टॅरो जसं जसं शिकत जाता तुम्ही ते त्याच्यासाठी कुठे मेडिटेशन वेगळं करावं लागतं? मेडिटेशन वेगळं असं नाही करावं लागेल, बट बेसिक गोष्टी ज्या असतात, बेसिक गोष्टी ॲज इन तुमचं रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये स्पिरिच्युअलिटी इन्व्हॉल्ड असणं. मी असं म्हणत नाही की तुम्ही धार्मिक असायला पाहिजे. रेग्युलर लाईफमध्ये आता काय असतं, जेव्हा आमच्याकडे लोक येतात तेव्हा प्रत्येकाची निगेटिव्हिटी ऐकून ऐकून आमचं पण डोकं डिस्टर्ब झालेलं असतो. ती आलेली, वी आर मीडियम, आम्ही नेचरच्या मध्ये
आणि त्या माणसाच्या मधलं एक मीडियम आहे. नेचर म्हणजेच देव आहे. दॅट इज नॉट समथिंग डिफरंट. वी आर द मीडिएटर्स. आम्ही त्यांचे मेसेज तुम्हाला देत असतो, तुमचे मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो की बाबा ह्याचा हा क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर करा. आणि त्यांच्याकडून जे इंट्युशनने आणि एनर्जीने तुम्ही जसं सांगितलं, हे टॅरो ॲस्ट्रॉलॉजी जस्ट मीडियम, ते यूज करून आम्ही तुम्हाला तुमचे आन्सर्स देतोय. पण ती जी मध्ये आलेली एनर्जी आहे ती आमच्यामध्ये कुठे स्टक होते का, ह्याच्यासाठी आम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मग जसं तू म्हणालीस मेडिटेट करणं किंवा बेसिक गोष्टी नामजाप करणं असतील किंवा रेग्युलर लाईफमध्ये नॉनव्हेज न खाणं, नथिंग दॅट इज तामसिक. आयुष्यात कुठलीही तामसिक गोष्ट इन्व्हॉल्व न करणं. सो बेसिक गोष्टी. असं काही गरजेचं नाही सकाळी 4 वाजता उठूनच ते देवजाप करायला पाहिजे. नॉट नेसेसरी. इट इज ऑल सोशल मीडियाने थ्रो केलेल्या लोकांवरती लाईफस्टाईल आहे ते. आमचं आयुष्य असं नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण थोडासा एक लोकांना गैरसमज असतो की हे लोक फार वेगळे नाही काहीतरी नाही, वी लिव्ह अ व्हेरी नॉर्मल लाईफ. पण आम्ही देवाला जास्त घाबरतो किंवा आम्ही त्या गोष्टींचा जास्त रिस्पेक्ट करतो. इफ यू आस्क मी, आम्ही नॉनव्हेज नाही खात, आम्ही कोणाला दुखवत नाही इंटेन्शनली, तर नाहीच नाही. बिकॉज एखादा, तू आता खूप सगळे लोक स्पिरिच्युअल असतात, मी धार्मिक नाही म्हणत आहे, स्पिरिच्युअल असतात. एखादा नॉर्मल माणसाने पाप केलं तर कदाचित आपण म्हणतो की कधी मिळेल तेव्हा त्याचं फळ मिळेल. पण एखाद्या स्पिरिच्युअल माणसाने पाप केलं तर त्याला इन्स्टंट कर्मा भेटतो. आजूबाजूचे लोक ऑब्झर्व केले ना कळेल की एखाद्या माणसानं जरा चुकून वाईट केलं की लगेच त्याला फटका बसतो. आणि तो असे लोक म्हणतात पण मी काय चुकीचं करायला गेलो की मी जगासमोर एक्झाम्पलच बनतो की चुकीची गोष्ट का नाही केली पाहिजे. दीज आर व्हेरी स्पिरिच्युअल अँड व्हेरी जेन्युन सोल पीपल. सो मी ह्या गोष्टी फॉलो करतो खूप. म्हणजे तशी लाईफस्टाईल पण असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही नुसतं शिकलं म्हणजे होत नाही, तर तुमची लाईफस्टाईल पण तशी असायला पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणला की 78 कार्ड्स असतात टॅरो मध्ये. मग त्यातले काही पॉझिटिव्ह कार्ड्स आणि निगेटिव्ह कार्ड्स असं पण त्याचं काय असतं का? हो. की सगळे कार्ड्स पॉझिटिव्ह असतात? नाही नाही नाही. बेसिकली टॅरो काय आहे, टॅरो एक 78 कार्ड्सचा डेक आहे. जसा आपला पत्त्यांचा डेक असतो तसा डेक आहे, ज्याच्यामध्ये बाळ जन्माला आल्यापासून तो एक माणूस होऊन किंवा एक स्त्री होऊन मरेपर्यंतची जी जर्नी आहे ती सगळी जर्नी त्या कार्ड्समध्ये लिहिलेली आहे किंवा त्या कार्ड्समध्ये चित्रीकरण केलेले आहे. देर इज नथिंग रिटन, लिहिलेलं काही नाहीये त्याच्यामध्ये, पण ते कार्व केलेलं आहे सगळी डिझाईन. आणि खूप सगळे वेगवेगळ्या लोकांनी आपल्या इंट्युशनने, आपल्या एनर्जीने, मोस्टली फॉरेन कंट्रीजमधल्या लोकांनी आपलं इमॅजिनेशन वापरून प्रत्येकाचा वेगवेगळा डेक क्रिएट केलाय. म्हणजे काय, आता समज तू एक मेन ओरिजिनल जो डेक आहे तो रायडर वेटचा डेक आहे, ओरिजिनल डेक. ठीक आहे, जसं भगवद्गीता झाली मेन ओरिजिनल, पण त्याची 10 वेगवेगळी रूपं लोकांनी क्रिएट केली आहेत. तसे 10 वेगवेगळे अशा हजारो टॅरो रीडर्स आहेत किंवा ज्यांनी ओरिजिन केलं स्वतःच्या डेकचं. त्या लोकांनी फक्त त्याच्यावरती वेगवेगळे डिझाईन्स म्हण किंवा चित्रीकरण वापरून वेगवेगळे डेक्स बनवलेत. आता सिम्बॉल्स वगैरे असतात का त्यामध्ये? हा, सिम्बॉल्स मध्ये असे नाही की ज्याच्यामधून तुला काहीतरी समजेल, बट आता मी कशी तुला एखादी स्टोरी एक्सप्लेन करते, सेम वे मध्ये कार्ड्स मला तुझी स्टोरी एक्सप्लेन करत असतात. सो वी कम्युनिकेट. म्हणजे समजा एखाद्याला ते कार्ड्स आलं आणि दुसऱ्याला पण सेम तेच कार्ड आलं, पण त्याचे अर्थ वेगवेगळे असू शकतात. ऍब्सोल्युटली. एक कार्ड, आता त्या 78 कार्डचे मी असं म्हणेन त्या 78 कार्डचा 78,000 मिनिंग असतात ऍक्च्युली. आणि हे तेव्हा कळतं जेव्हा आम्ही एक्सप्लोर करतो. एक्झाम्पल, एखाद्या मुलगीला मी एम्प्रेसचं कार्ड वापरलं तर विल टेल की बाबा तू प्रेग्नेंट आहेस. एम्प्रेस इज अ अबंडन्स कार्ड, प्रेग्नन्सी कार्ड. पण ते जर दुसऱ्या मुलीला आलं तर गरजेचं नाहीये की ती प्रेग्नेंटच असायला पाहिजे. म्हणजे खूप जास्त गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. किंवा त्याच्यासोबत कुठलं कार्ड येतं, त्याच्यासोबत आणि किती कार्ड्स येतात हे पण मॅटर करतं. असं नाही की तुम्ही ठरवून कार्ड्स काढणार की आता ह्याला 2 कार्ड्स काढणार आणि ह्याला 4. नाही, इट डिपेंड्स, त्या माणसावरती डिपेंड करतं की किती. ऑल अबाउट इंट्युशन आणि एनर्जी, जसं मगाशी म्हणालीस. आता हे विचारायचं की तुमच्याकडे जेव्हा क्लायंट्स आले असतील तेव्हा असं कुठला इमोशनल एक्सपिरियन्स आहे का की तुम्ही खूप अटॅच झालाय, असे काही एक्सपिरियन्सेस? सुरुवातीला व्हायचं, लोकांचं दुःख ऐकलं की वाईट वाटायचं की अरे आपण अशा जगात जगतोय जिथे लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपल्याला समजतच नाहीये. देन आय यूज टू गेट फील की थोडंसं कनेक्ट होणं आणि त्यांची काळजी घेणं, पण ते चुकीचं आहे. फटके बसतात त्याने, नंतर चुकीच्या गोष्टी होतात. सो आमच्यामध्ये आणि त्या येणाऱ्या क्लायंटमध्ये हे क्लायंटचंच रिलेशन असलं पाहिजे. अनदर थिंग, तू जर माझ्याकडे आली आहेस आणि तुझी एखादी गोष्ट मी दुसऱ्या माणसाला शेअर केली तर तुम्हाला फटका बसतो एनर्जी वाईज. आम्ही तुमच्या गोष्टी कोणाला शेअर नाही करू शकत किंवा तुम्हाला ज्या लाईफमध्ये तुम्ही गोष्टी करताय
किंवा प्रत्येक येणारा माणूस हा माझा क्लायंट आणि त्याचा आणि माझं सिक्रेट रिलेशनशिप आहे. आय कॅनॉट टेल यू की ह्याने काय विचारलं आणि त्याने काय, हे असं म्हणतात की अरे हा ह्याला सांगत असेल किंवा ही ह्याला सांगत असेल. दॅट इज नॉट पॉसिबल. ज्या दिवशी ते होणार त्या दिवशी जी माझ्याकडे एनर्जी आहे, जे एवढं फर्मली आणि स्ट्रॉंगली मी सांगते की हे प्रेडिक्शन देऊ शकते, ते सगळं वेस्ट, झिरो होणार. म्हणजे आय सिक्रेसी वोंट, जास्त इम्पॉर्टंट. येस, आय वोंट बी इवन एबल टू प्रेडिक्ट. मी काहीच नाही करू शकणार. सो येस, पर्सनल गोष्टी वेगळ्याच ठेवाव्या लागतात. म्हणजे मी त्या क्लायंटची अटॅच पण नाही होऊ शकत आणि हा. एका मुमेंट नंतर किंवा एका वेळेनंतर ती मॅच्युरिटी ऑटोमॅटिकली येते. तुम्ही त्या गोष्टी ऑटोमॅटिकली फॉलो करू लागता. ओके. किंवा माझा फनी एक्सपिरियन्स आहे का की हो, खूपच फनी फनी होतं असं? आणि खूप म्हणजे मजेशीर. म्हणजे मला कधी कधी अजून पण आठवलं की हसायला येतं की लोक आमच्याकडे येतात आणि काही लोक असे असतात की आमची परीक्षा घेतात. हा. हिला किती येते बघूया, ही एवढी लहान आहे, हा. ही स्वतःला खूप मोठी टॅरो रीडर समजते, बघूया हिला काय समजतं. सो देर वॉज अन पर्सन, नाव नाही घेणार, शी वॉज अ फिमेल, उत्तराखंडमधून आहेत त्या. आणि त्या माझ्याकडे आल्या आणि मला बिझनेसबद्दल विचारायला लागल्या आणि त्यांच्या कार्ड्समध्ये मला सारखं दिसत होतं की देर इज समथिंग रिगार्डिंग हर प्रेग्नन्सी. मी त्यांना बोलले की तुम्ही प्रेग्नंट आहात. 10 मिनिटांनंतर मी त्यांना फर्म सांगितलं की मॅम यू आर प्रेग्नेंट. सो शी वाज लाईक नो नो, असं काही नाही आहे, प्रेग्नेंट वगैरे कुछ नाही हूँ मैं. त्यांनी पूर्ण सेशन 1 तास मला फक्त असंच बोलत राहिले की नाही ग, तुला काहीतरी चुकीचं वाटतंय किंवा असं. 1 तासानंतर त्यांनी मला सांगितलं की मी 4 months प्रेग्नेंट आहे आणि मी आज सॅल्यूट करते तुझ्या प्रेडिक्शनना, पण मला आवडलं तू फर्म राहिलीस. सो इट इज फनी ऑल्सो आणि इट इज प्राऊडफुल मुवमेंट की बाबा कधी कधी आपण प्रेडिक्शन देतो त्याच्यावरती आपण किती फर्म असायला पाहिजे. आणि लोक टेस्ट करत असतात. हा, आणि असे खूप लोक येऊन टेस्ट करतात की हिला किती येतं किंवा ही जे सांगते. म्हणजे एक गोष्ट मला समजली की कधी कधी आपण चुकीचे नसतो. कधी कधी आपण फक्त त्या बरोबर गोष्टींवरती फर्म नसतो. सो हा एक तो फनी एक्सपिरियन्स मला आला लोकांमधून, जेव्हा लोक येऊन मला टेस्ट करतात. यू जस्ट हॅव टू बी फर्म. तुम्ही चुकीचे नाही आहे, तुम्हाला देव बरोबर सांगतोय किंवा तुमचं टॅरो बरोबर सांगतोय. आता मला कोणी येऊन म्हणालं ना की वन मोर एक्सपिरियन्स, एक मुलगी आली होती एका खूप लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये होती आणि शी वॉज लाईक की आम्ही लग्न करणार आहे नेक्स्ट मंथमध्ये आणि ही हॅज प्रॉमिस्ड मी की मी तुझ्या घरी येऊन बोलणार. आय सेड की नो, ये किसी और से शादी करेगा आणि ह्याचं तुझ्यासोबत लग्न नाही होणार. तुझी म्हणली की असं कसं सांगताय तुम्ही एवढं खोटं. आय टोल्ड हर तू जे ऐकतेस ना ते मी तुला सांगते, मी जे बघते ते मी तुला दाखवू नाही शकत. किंवा मी ह्या कामात इतकी वर्ष राहिली आहे की मला माहिती आहे जे माझे कार्ड सांगतात ते कधी फेक नाही असू शकत. नेक्स्ट वीक त्या मुलाने दुसऱ्या मुलीसोबत कोर्ट मॅरेज केलं. शी इज ऑल्सो फ्रॉम कोल्हापूर. ओके. सो असं पण असतं की प्रेडिक्शन्स येतातच बरोबर, फक्त तुम्ही ते वाचले पाहिजे नीट किंवा ते फर्म राहिलं पाहिजे त्या प्रेडिक्शनवरती. तुम्ही मगाशी म्हणला ना की बिझनेसमॅन पण तुमच्याकडे येतात आणि मग कोणता बिझनेस मधला डिसिजन घेऊया की न घेऊया अशा जे कॉन्फ्लिक्ट मध्ये असतात ते तुमच्याकडे येऊन सोल्युशन तुम्हाला मिळतं. पण हे पण आहे का की जेव्हा शेअर मार्केट या संदर्भात पण तुम्ही प्रेडिक्शन करू शकता का? कारण शेअर मार्केट खूपच म्हणजे त्याला काही वॉलटाईलच नाहीये, त्याचं फिक्स नाहीये. सो ते कधीही चेंज होत राहतं. तिथे पण प्रेडिक्शन असतात का त्याचे? येस, इंटरेस्टिंग थिंग, मी मॅच वरती पण प्रेडिक्शन केलेत. लाईव्ह मॅच जेव्हा चालू असते, म्हणजे हे आम्ही मजा म्हणून करतो की आपल्याला अजून काहीतरी छान येते का करता, हे स्वतःलाच नेहमी आपण चेक करत राहायचं की आपण अजून काय चांगलं करू शकतो. मगाशी जसं म्हणाले, शेअर मार्केटवरती करू शकतो फॉरकास्ट जे असतात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. नॉट नेसेसरी की ते फायनान्शियलच असायला पाहिजेत, खूप सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. क्रिकेट मॅचेस असतील, फुटबॉल मॅचेस असतील, लाईव्ह इव्हेंट जे आहेत जिथे जिथे एनर्जी प्रेझेंट आहे, ह्युमन एनर्जी. ठीक आहे, जेव्हा क्रिकेट खेळत असतात तेव्हा लोक असतात त्याच्यामध्ये आणि ते खेळत असतात. सो दॅट इज अ ह्युमन प्रेझेंट एनर्जी, ती आहे ना तिथे एनर्जी, वी कॅन डू. टॅरोटमध्ये कुठलंही रेस्ट्रिक्शन आणि कुठलंही लिमिटेशनच नाही आहे. आणि विचारायचं की ट्रेंडिंग मध्ये इंस्टाग्रामवरती जे रील्स बनवले जातात की फुलवन कार्ड किंवा पिक कार्ड वगैरे असतात, तर ते खरे असतात का प्रेडिक्शन्स? सी टॅरोमध्ये जेव्हा पण आपण एखादं रिडिंग काढतो ते फक्त स्पेसिफिक एका माणसासाठी असतं. पण लोकांच्या आयुष्यात एवढं दुःख आहे की ते सिच्युएशन सगळ्यांनाच लागू होते, म्हणून लोक त्यांना कनेक्ट करतात. आता हे लोक काय करतात, वी ऑल्सो डू दॅट. म्हणजे ते त्याचा मोठो हाच असतो की हे जे एनर्जी रिडिंग आहे ते कोणाला तरी कनेक्ट होऊ दे. हे लोक काय सांगतात, XYZ गोष्ट तुमच्या आयुष्यात झाली आणि ती खूप दुःखद आहे, तुम्ही खूप सफर केले, पण छान होणार आहे पुढे जाऊन.
ही गोष्ट सॉर्ट होणार आहे. लोकांना तेच ऐकायचं असतं ना. बरोबर. नाव डेज सोसायटीमध्ये लोकांना एवढं दुःख आहे की एक होप कुठून तरी मिळाली तर ते खुश होतात त्याच्यामध्ये. सो ही एक टॅक्ट आहे रीच वाढवायची किंवा इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स मिळवण्याची. आणि Okay. लोक असंच तर करतात ना. माझ्या सिच्युएशनला जेव्हा कनेक्ट होती एखादी गोष्ट तेव्हाच मी तुझ्याकडे येऊन विचारणार की बाबा माझी सिच्युएशन आहे त्याचा आउटकम काय येणार आहे सांग. सो तो एक क्लायंटमध्ये आणि आमच्यामध्ये कनेक्शन बिल्ड करायला किंवा क्लायंट अट्रॅक्ट करायला जर आपण म्हणतो ती स्ट्रॅटजी वापरणं, तर तो हा वे आहे किंवा तो हा ब्रिज आहे. पण दॅट डज नॉट मीन की ती सिच्युएशन सगळ्यांनाच कनेक्ट झाली पाहिजे असं नाहीये. किंवा तुम्ही त्या सिच्युएशनला कनेक्ट करताय म्हणून ते आउटपुट पण सगळ्यांसाठी सेमच यायला पाहिजे हे चुकीचं आहे, हे खरं नाहीये. आणि आता समजा प्रेडिक्शन साठी तुमच्याकडे यायचं असेल तर क्वेश्चन्स आपण तयार करून आले पाहिजे तुमच्याकडे की असंच आलं पाहिजे. सी मी खूप लोकांना पण सांगते स्वतःहून, आत्ता पण सांगते की तुला जर एखादा ॲस्ट्रॉलॉजर किंवा टॅरो रीडर किती जेन्युन आहे आणि त्याला किती नॉलेज आहे हे बघायचं असेल तर तू कधीच त्याला क्वेश्चन नको विचारू. जस्ट गो अँड सेट की सांगा मला माझ्या लाईफमध्ये काय चाललंय हे तुम्ही सांगा. कारण बरेचसे आता आपण पॉडकास्ट बघतो ना, तिथं ते सांगितलं की तुम्ही मेन 5 प्रश्न घेऊन जा, कारण तिथे जाऊन विसरताय हे करताय. त्यापेक्षा तुम्ही लिहून घेऊन जा की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय विचारायचंय. पण हे जनरली असं नाहीये. तर म्हणजे तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी तू मला असायला पाहिजे, सांग पॉवर एखाद्या असायला पाहिजे. गोष्टीमध्ये मी तुला येऊन सांगितलं की माझा ब्रेकअप झालाय आणि आता मी काय करू, सांगायला उरलं काय तुला? मूव ऑन कर. इट इज माय असं जॉब टू असेल. फाइंड आउट की तुझा काय प्रॉब्लेम आहे. तू जेव्हा समोर येऊन बसशील ना कुठल्याही आता लोक आहेत दे पे लॉट 1-1 लाख रुपये फीस घेतात. बट दे आस्क यू की हाँ बताओ क्या लाइफ में प्रॉब्लम है आपकी, क्या लाइफ चल रहा है आपका. देन व्हॉट इज युअर जॉब? तू जर माझ्याकडून 1 लाख रुपये घेतोय तर तुझं काम आहे ना मला सांगणं माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे. 100%. सो इट इज आवर जॉब की एवढ्या लेवलचं आमचं काम असलं पाहिजे. इफ वी आर चार्जिंग दॅट मच हाय, माय जॉब मला हे पण समजलं पाहिजे की माझ्या क्लायंटला काय क्वेश्चन विचारायचं आहे. आणि माझा क्लायंट बेस असा आहे ज्यांना तुम्ही जर पर्सनली जाऊन बघितलं किंवा विचारलं, कदाचित ह्या पॉडकास्टमध्ये कमेंट्स पण येतील त्यांच्या, दे विल टेल यू की ते मला उत्तर सांगायच्या आधीच मी त्यांना तुम्ही काय प्रश्न विचारणार आहे हे मी त्यांना सांगून रिकामी होते. आय नो तुम क्या पूछने वाले हो अभी, लाईक आपको सब पता होता है. सो त्या लेवलची तुमची इंटेन्सिटी असली पाहिजे किंवा त्या लेवलची तुमच्या कामामध्ये इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. नाउ डेज पीपल आर डुईंग इट ॲज अ साईड बिझनेस की काहीतरी 4 पैसे मिळतात. पण साईड बिझनेस केला तर ते साईड बिझनेसवालंच काम होणार ना. तुम्ही आन्सर्स पण तेवढे 50% आणि 20%च देणार. बरोबर. सो बेस्ट आहे हे सगळ्यांना. जे पण लोक पॉडकास्ट बघतात किंवा जे पण लोक ॲस्ट्रॉलॉजरकडे जातात किंवा आमच्यासारख्या टॅरो रीडरकडे प्रश्न विचारू नका. त्यांना सांगा की माझ्या लाईफमध्ये काय चाललंय, यू टेल मी, अँड देन यू विल अंडरस्टँड की त्याला किती येतं. दॅट इज मॅटर. कारण जर आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरने ओळखायला पाहिजे ना, तुम्ही मगाशी म्हणलात तसं की डॉक्टरने ओळखायला पाहिजे पेशंटला काय झालंय. एक्झॅक्टली. पेशंटने सांगून डॉक्टर कसं देणार ना औषध. खूप खूप समजतं. आणि कधी कधी माझे पण असे जेव्हा अपॉइंटमेंट असतात तेव्हा असं होतं की क्लायंटला क्वेश्चनच नाही विचारायला लागत. पूर्ण सेशनमध्ये मी त्यांना सांगत असते अँड दे बी लाईक की जे प्रश्न विचारायचे होते ते सगळ्यांचा आन्सर तुम्ही दिलंय. सो दिस इज इम्पॉर्टंट. बरोबर. की लोकांचं जे मिसकन्सेप्शन झाले किंवा फ्रॉड किंवा स्कॅम जे का म्हणतात, कारण ह्या साईड बिझनेसवाल्या लोकांनी बदनाम करून टाकले. टॅरोला म्हण किंवा ॲस्ट्रॉलॉजीला म्हण, लोकांचा विश्वास उडालाय. त्यामुळं समाजामध्ये असे ॲस्ट्रॉलॉजर आणि टॅरो रीडर असणं खूप गरजेचं आहे. भले तुम्ही कमी पैसे चार्ज करा पण लोकांमध्ये तो विश्वास यायला पाहिजे परत की आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोर करू शकतो टॅरो थ्रू. की आता देर आर पीपल जे लिटरली हे पण विचारतात की विच इज द राईट टाइम टू गेट प्रेग्नेंट, विच इज द राईट टाइम टू गेट मॅरिड. आणि दॅट इज सो ब्युटिफुल. तुला जर माहित पडलं की तुझ्या आयुष्यातली कुठली वेळ आहे जी तुला ह्या गोष्टी खूप स्मूथली करून देणार आहे तर ते किती इझी आहे. तुमचे फिजिकल मेंटल किती सारे एफर्ट्स वाचतात, किती सारा टाइम तुमचा सेव्ह होतो. आपण मगाशी म्हणलं की 78 कार्ड्स आहेत. तर त्यातले जवळजवळ एस ऑफ कप्स असतात, क्वीन ऑफ पेंटॅकल्स असतात, स्वॉर्ड्स असतात आणि वॉन्ड्स असतात. तर मग हे 4 जे प्रकार आहेत ते ऍक्च्युली काय आहेत आणि त्यांची एनर्जीज कशा असतात, जरा एक्सप्लेन कराल का? हो. आता मी जसं मगाशी म्हणाले की 78 कार्ड असतात ज्याच्यामध्ये पूर्ण लाईफ आपली मेन्शन्ड असते. त्याच्यात पण टाईप्स असतात. एक्झाम्पल फर्स्ट 22 कार्ड जे असतात ते मेजर असतात, तुझ्या लाईफमधल्या मेजर गोष्टी.
तसं अजून आपण काय एक्सप्लेन करू शकतो बारीक बारीक डिटेल्समध्ये, तर त्याच्यासाठी त्यांनी 4 टाईप केलेत त्या कार्ड्समध्ये. जसं की एक्झाम्पल आता हे वॉन्ड्सचं कार्ड आहे, ठीक आहे. ह्या वॉन्ड्सच्या कार्ड्समध्ये तुझ्या लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या जातात, एनर्जी दाखवली जाते, किंवा थोडंसं त्याच्यामध्ये करिअर ओरिएंटेड पण गोष्टी असतात. देन देर इज स्वर्ड्समध्ये काय असतं की दुःखद गोष्टी किंवा माणसाच्या डोक्यात जे ओव्हर थिंकिंग असेल, एनिथिंग दॅट इज इनसाइड यू, थॉट्स इनसाइड यू, म्हणजे जे तुम्ही आतमध्ये विचार ठेवता किंवा ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना दाखवत नाही. त्याच्यानंतर कप्स असतात. कप्स म्हणजे काही इमोशनल एनर्जी. आता कप म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तुझं रिलेशनशिप, तुझं एखाद्या माणसावरचं प्रेम, तुझे एखाद्या माणसाबद्दलचे फिलिंग्स, हे आपण कप्समध्ये बघतो. आणि पेंटाकल्स इज बट ऑब्वियस फायनान्शियल गोष्टी किंवा पैसे. सो दिस इज व्हेरी बेसिक. ह्याच्यामध्ये पण अजून वास्ट आहे, पण तू जसं म्हणालीस की थोडंफार काही आपण सांगू शकतो, तर ह्या थोड्याफार गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये पण अजून वास्ट गोष्टी असतात. वॉन्ड्समध्ये पण 10 कार्ड झाले, स्वर्ड्समध्ये पण 10 कार्ड झाले, असे प्रत्येकामध्ये 10 कार्ड्स, त्याचे वेगळे एक्सप्लेनेशन्स. ते त्या आता समज आता पेंटाकल्स आणि कप्स हे 2 वेगवेगळं आहे, पण जेव्हा हे 2 कार्ड्स एकत्र येणार तेव्हा त्याचं रिडिंग काय करणार तुम्ही, दॅट ऑल्सो मॅटर्स. मग तुम्ही असं नाही सांगू शकत की बाबा तुमच्या प्रेमामध्ये पैसा आहे, असं नाही सांगू शकत, राईट. सो सपोज ॲज अन एक्झाम्पल मी काय सांगू शकते त्यांना, की तुम्ही इमोशनली फायनान्शियल गोष्टींचा खूप विचार करताय. फायनान्शियल गोष्टी प्रोफेशनल न ठेवता त्यांना इमोशनमध्ये आणताय, की कंटिन्युअसली तुम्ही पैसा 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 विचार करताय. सो आम्ही असे काही प्रेडिक्शन्स करतो. म्हणजे हे बेसिक झालं. त्याच्यामध्ये थोडी इंट्युशन इन्व्हॉल्ड असतात, किंवा त्या माणसाचे सिच्युएशन, जसं मी म्हणाले की मला कळते की काय सिच्युएशन आहे, त्या गोष्टीला थोडं रिलेट करून. सो थोडं प्रॅक्टिकलिटी असते, थोडे कार्ड्स असतात, थोडे इंट्युशन्स असतात आणि थोडी एनर्जी असते. असं मिळून आम्ही तुम्हाला प्रेडिक्शन देतो. आता तुम्ही म्हणालात की हे कार्डचे एनर्जीज असतात, बरोबर. मग मी असं एका एपिसोड मध्ये पण बघितलं होतं की ते बोलत होते की तुमच्याकडे जी एनर्जी नाहीये ते कार्ड्स तुम्ही कॅरी करायचं, ती एनर्जी तुमच्यामध्ये येते. असं काही असतं का? असं काही नाही. जगातली सगळ्यात मोठी रेमेडी कर्म आहे. आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण बऱ्याच रेमेडीज सांगितल्या जातात, पण त्या लिमिटेड आहेत. म्हणजे काय, आपलं रिलिजन का बनवलं गेलंय की आपण स्पिरिच्युअल व्हावं म्हणून. आपण म्हणतो ना, एखाद्या माणसाला रोज मारून 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 मुसलमान करणं, त्याचा अर्थ काय आहे की एक गोष्ट तू एखाद्या बाळाला जर रोज तू संध्याकाळी श्लोक म्हणायला लावलीस, तर जाऊन तो 15व्या दिवशी किंवा 6व्या महिन्यात तो श्लोक स्वतःहून म्हणायला लागेल. इट इज द सेम. ती एनर्जी खिशात ठेवून ठेवून तुम्ही विचार करणार माझ्याकडे एनर्जी आहे, एनर्जी आहे, एनर्जी आहे. 6व्या दिवशी तुम्हाला असं वाटायला लागणार की हा माझ्याकडे एनर्जी आहे. देन इट विल कम इन फ्रॉम इनसाइड, राईट. इट इज द सेम. हे सगळं मानसिक आहे की तुम्ही कसं फील केलं. पण बट दॅट इज ऑल्सो व्हेरी बॅड की कोणतरी दुसरा माणूस तुम्हाला सांगतो तुम्ही आज कसं फील केलं पाहिजे. तुम्ही का स्वतःहून विचार नाही करू शकत की आज माझा दिवस खराब आहे ना, ठीक आहे ना, आजचा दिवस आहे, उद्या थोडी ना खराब असणार आहे, उद्या छान असणार आहे. गरजेचं नाहीये की तुम्ही त्या रेमेडीज केल्या पाहिजेत किंवा तुम्ही ते कार्ड्स कॅरी केले पाहिजेत. ते कार्ड्स ठेवल्यानंतर आणि रेमेडी केल्यानंतर तुमची मेंटल सिच्युएशन काय आहे. नाहीतर असे लोक पण माझ्याकडे, मॅडम मी ती रेमेडी केली पण काय माहित नाही होईल की नाही. इट विल नॉट वर्कआउट. बट ऑब्वियस तुमचा ट्रस्ट असला पाहिजे, किंवा ट्रस्ट. आणि स्वतःच्या आयुष्यात आता लोक बघितले असतील, तू मी जर तुला एखादी चांगली गोष्ट सांगितली, तू डाऊट करणार की खरंच होणार आहे का चांगलं. पण मी एखादी निगेटिव्ह गोष्ट सांगितली की तुला लगेच विश्वास असणार, हा काहीतरी होणारच आहे. सो पीपल आर स्टक इन टू दॅट लूप. आणि असं पण म्हणतात की मोस्टली 70 to 80% लोक निगेटिव्हच विचार करत असतात. येस, दे कॅरी निगेटिव्ह की थिंग्स. माझ्यासोबत वाईटच होणार, अरे चांगलं होणार का नाही विचार करू शकत. वाय डोंट यू थिंक की हे कार्ड जरी मी नाही कॅरी केलं किंवा ही रेमेडी जरी मी नाही केली तर माझं छान होणार आहे. पण अशा लोकांना तो एक पुश गरजेचा असतो, म्हणून या रेमेडीज असतात. आता सगळ्यात मेन विषय असतो की लोकांना पैसा खूप मिळवायचा आहे. मग कार्ड थ्रू म्हणजे एक रिडिंग साठी येऊ शकतं का तुमच्याकडे, की पैसा मला कसा मिळवता येईल, आणि त्याची उत्तरं तुमच्याकडून मिळू शकतात का? हो, ऑब्व्हियसली. हा, उत्तर मध्ये मी काय सांगू शकते की तुमचा पैसा कधी येणार, कसा येणार, त्यापेक्षा तुम्ही कसा कमवू शकता जास्त, हे तर आपण खूप कन्फर्म सांगू शकतो. की तू जर तुझ्या की दे हरी पलंगावरी मला येणार पुढच्या महिन्यात येणार आहे पैसा, आय कॅन प्रेडिक्ट की पुढच्या महिन्यात पैसा येणार आहे. कसा येणार आहे ते पण सांगू शकते, पण मेहनत तुम्हालाच करावी लागणार आहे. बट ऑब्वियस. सो काही लोक करिअरमध्ये कन्फ्युज असतात, त्यांना ते करिअर नको असतं. देर आर पीपल जे फक्त पैशांसाठीच काम करतात, की मानसिक सुखच नाहीये.
तर अशा लोकांना पण आपण सांगतो की तुम्ही हे काम केल्यानंतर फायनान्शियल स्टेबिलिटी तर येणारच, पण मानसिक शांतता किंवा मानसिक सुख की मला हे काम आवडतंय ते पण आपण सांगू शकतो कार्ड मधून. म्हणजे आता हे आजच्या एपिसोड मध्ये एवढं कळालं आम्हाला की टॅरो कार्ड हे फार वास्ट आहे. की टॅरो कार्ड रिडिंग केलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात लगेच असं नाहीये. त्याच्यावर तितकाच विश्वास पण ठेवायला पाहिजे. राईट. ज्यांच्याकडे तुम्ही जाताय त्या अप्रोचनं गेलं पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे लाईफ मधल्या छोट्या छोट्या इव्हेंट असतील किंवा मोठ्यात मोठे जे डिसिजन्स घ्यायचे त्यासाठी सुद्धा कार्ड हेल्पफुल ठरतं. आणि तुम्ही त्यासाठी खूप हेल्प करू शकता. हे तुमच्याकडून आम्हाला कळालं आणि आमच्या प्रेक्षकांना देखील आज कळणार आहे. आणि टॅरोसाठी की ऍस्ट्रॉलॉजीला जसं आपण सपोर्ट करतो तसं टॅरो कार्ड मधून सुद्धा आपल्याला फायदा होतोय किंवा आपल्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हे आजच्या एपिसोड मध्ये आम्हाला तरी 100% कळालं की टॅरो मधून सुद्धा तितकेच आपल्याला प्रेडिक्शन अॅक्युरेट मिळू शकतो. येस, 100%. इट जस्ट मॅटर्स की तुम्ही कुठल्या टॅरो रीडरकडे जाता. येस, इट इज व्हेरी ब्युटिफुल वे टू सॉर्ट युअर लाईफ इन वन सेंटेन्स. खूप इझिली तुम्ही लाईफ सॉर्ट करू शकता. थँक्यू मॅम, तुम्ही आमच्या आजच्या एपिसोड मध्ये आलात.